गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे। बघा, दिनांक 21 जून 2024 म्हणजेच शुक्रवारी आहे वटसावित्री पौर्णिमा। सगळ्याच सुवासिनींचा अगदी आवडता सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा। आपल्या पतीचं दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचं एकमेव व्रत म्हणजे वटसावित्री व्रत। तर आज मी तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहे की वटसावित्री पौर्णिमा म्हणजे काय, त्यानंतर आपली या दिवशी पूजा करण्याची वेळ काय आहे, पौर्णिमा कधी लागणार आहे, कधी संपणार आहे आणि त्याचं अनुष्ठान कसं आहे, विधी कसा आहे, व्रत कसं करायचं, या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे। तर कृपया हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। चला तर मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला। बघा, वट सावित्रीला आपल्या हिंदू विवाहित स्त्रिया उपवास करत असतात आणि आपल्या पतीच्या कल्याणासाठी वटवृक्षाला प्रार्थना करायची असते। तर वटसावित्री हा विवाहित हिंदू महिलांद्वारे साजरा केला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा हिंदू सण आहे। महिलांनी या शुभ दिवशी उपवास करून पतीच्या दीर्घ आरोग्यासाठी वडाच्या झाडाची प्रार्थना करायची प्रथा आहे। तर या व्रताच्या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे पठण केले आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की सावित्री आणि सत्यवानाची काय कथा आहे म्हणून। तर ज्येष्ठ महिन्यात वट सावित्री अमावस्या तिथीला आणि पौर्णिमेच्या दिवशी येत असते। बघा, ज्येष्ठ महिन्यामध्ये तर ज्येष्ठ महिन्यातील जी अमावस्या आहे त्या तिथीला उत्तर भारतातील स्त्रिया हा उपवास करतात। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पौर्णिमेला हा सण आपण साजरा करत असतो। म्हणून दरवर्षी महिला अखंड सौभाग्यासाठी, गृहसौख्यात सुख समृद्धी, शांतता, समाधान टिकून राहावं या सगळ्यासाठी वटसावित्रीचं व्रत करत असतात, उपासना करत असतात आणि या दिवसाचे अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आता वटसावित्री पौर्णिमा कधी आहे तर बघा, वटसावित्री अमावस्या म्हणजेच गुरुवार 6 जून 2024 ला उत्तर भारतामध्ये हा सण साजरा झाला। तर आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पौर्णिमा हा शुक्रवार 21 जून 2024 ला साजरा करायचा आहे। तर भविष्योत्तर आणि स्कंद पुराण यासारख्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथानुसार वटसावित्री व्रताला खूप महत्त्व आहे। या उत्सवादरम्यान वटवृक्षाच्या पूजेवर या ग्रंथामध्ये भर देण्यात आला आहे की हिंदू धर्मात वटवृक्ष हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर या त्रिमूर्तीचे प्रतीक आहे। तर वडाच्या झाडाच्या शीर्षस्थानी शिव, तर त्याच्या खोडात विष्णू आणि मुळात ब्रह्मदेव दर्शविले आहे। या पवित्र प्रसंगी जेव्हा आपण उपवास करतो आणि आपल्या पतीच्या यशासाठी, कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो, त्यानंतर पतीची सुरक्षितता आणि समृद्धी जपण्यासाठी आपण जेव्हा प्रार्थना करतो तर ती नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होत असते। म्हणून वटसावित्री व्रत हे विवाहित जोडीदारांमधील एक चिरंतन बंध आणि अतूट बांधिलकीची मार्मिक आठवण आपल्याला करून देत आहे। आता वटसावित्रीचा इतिहास काय आहे तर बघा, वटसावित्रीचे मूळ हे महाभारतात वर्णिलेल्या एका प्राचीन हिंदू आख्यायिकेमध्ये सापडते की ही कथा राजा अश्वपतीची कन्या सावित्री आणि तिचा पती सत्यवान यांची आहे। आता आख्यायिकेनुसार सत्यवानाचे सावित्रीच्या मिलनानंतर 1 वर्षानंतर मृत्यू होणार होता। नशिबाला न जुमानता सावित्रीने विलक्षण भक्ती आणि निर्धार दाखवला। तिने मृत्यूचे दैवत यम देवांचा सामना केला आणि आपल्या पतीचे प्राण वाचवण्याची विनंती केली। आपल्या हुशारीने आणि अढळ निर्धाराने तिने भगवान यमाला सत्यवानाला दीर्घायुष्य लाभो असा आशीर्वाद मागितला। तर ही कथा स्त्रीचे आपल्या जोडीदाराप्रती असलेले प्रेम आणि बांधिलकी याच्या प्रगल्भ सामर्थ्याचे एक उदाहरण आहे। आता ही झाली कथा। आता पौर्णिमेला अनुष्ठान आणि विधी कसा आहे तर बघा, आपल्याला सकाळी लवकर उठून विधीपूर्वक शुचिर्भूत होऊन स्नान करायचे आहे। त्यानंतर रवा किंवा हलवा किंवा मालपुआ सारखे शुद्ध शाकाहारी पदार्थ तयार करायचे आहे किंवा आपल्याकडे तर आता आंब्याचा रस अतिशय फेमस आणि याचा तर मान असतो वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी। अगदी कुठे कुठे तर पूर्णावरणाचा देखील स्वयंपाक केला जातो। तर जशी तुमच्याकडे परंपरा आहे, प्रथा आहे, तुम्ही तीच फॉलो करा। त्यानंतर या दिवशी आपल्याला साडी किंवा पंजाबी ड्रेस सारखा
पारंपरिक वेशभूषा करायची आहे. त्यानंतर चांगले दागदागिने घालून, खूप मोठे नाही पण सौभाग्याचे दागदागिने घालून आपल्याला मात्र पूजेला जायचं आहे. आता पूजे ताटामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे तर बघा, एक पाण्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, पवित्र पांढरा धागा घ्यायचा आहे, हळदी कुंकू फुले सौभाग्याच्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे. त्यानंतर आता पूजा करताना वटवृक्षावर जल अर्पण करायचं, त्यांना हार घालायचा, हळदी कुंकू लावायचं, तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता अर्पण करायच्या आणि झाडाभोवती पवित्र धागा बांधून 7 वेळा प्रदक्षिणा करायची आणि 7ही वेळा आपल्या पतिदेवांच्या, आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, यशासाठी, कीर्तीसाठी, चांगले नावासाठी त्यांच्याकडनं सगळ्या सेवा घडो, चांगले पती त्यासोबतच चांगले वडील बनो, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी आपण वडझाडाला प्रार्थना करायची आहे. तर त्या दिवशी शुद्ध तुपाचा मातीचा दिवा लावायचा, मिठाई अर्पण करायची आणि अगरबत्ती लावून वडझाडाची पूजा करायची. तर घरी परतल्यावर आपल्याला ज्येष्ठांचे चरण स्पर्श करायचा आहे. तुमच्या घरात जे पण कोणी ज्येष्ठ असतील त्याचे तुम्हाला आशीर्वाद घ्यायचे आहे. तर अतिशय सुंदर असा सण आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणारा असा एकमेव हा सण आहे. तर आपण सर्वच सुवासिनींनी हा व्रत धरावा, म्हणजे ह्या व्रताची उपासना करावी, उपवास करावा आणि हे व्रत सर्वांनी साजरा करावं. आवडली असेल माहिती तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.